नाही बघूया काहीतरी ऍडजस्ट करून लावूया थोडेसे जवळ जवळ. बघूया आता ह्या साईडला सरकवून बघूया एकदा. या साईडला थोडंसं लावूया. काय करते? अरे कपडे घडी करून ठेवते. हे दादा येतील ना बसवायला. फिटिंगला आले नाहीत ना? नाही ना, बघू म्हणाले दुपार नाही तर संध्याकाळी येईन म्हणून. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो काल तुम्ही बघितलंच असेल आमचा AC आलेला आहे. आपण ते दादा अजून इन्स्टॉलेशनसाठी आले नाही आहेत. त्यांना फोन केलेला, म्हणाले ताई दुपारपर्यंत वगैरे येतो. असं बघूया कधी येत आहेत ते. आणि काल मी सांगितलं नाही की AC आम्ही कोणता घेतलाय. तर हा लॉइड कंपनीचा AC आहे आणि 1.5 टनचा AC आम्ही घेतलाय. स्प्लिट AC आहे आणि खरं तर बरेचसे फंक्शन्स आहेत. आता भरपूर टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे, पण ते दादा जेव्हा इन्स्टॉलेशनला येतील तेव्हा ते आम्हाला समजवतील. आणि प्राईस म्हणायला गेलं तर अप्रॉक्सिमेटली 35,000 विथ इन्स्टॉलेशन अशी ह्याची कॉस्ट पडली आहे आम्हाला. मग हे आज आपल्याला हलवायला लागेल. इथे फिट करणार आहे ना आपण? हो, थोडंसं इथे करून घ्यायचंय साईडला. हा, तिथे बरोबर होईल. कालच्या ब्लॉग मध्ये सुद्धा अंकिताने सांगितलं होतं की हे मूव्ह करणार आहे आम्ही इथे दुसरीकडे, पण हे अजून केलं नाहीये. आज केलं जाईल. अरे कारण दादा काल म्हणाले ना मी येतो इन्स्टॉलेशनला. हा पाण्याचा ग्लास खाली का ठेवला? म्हणून माहिती ते सांडेल. कशावर? याच्यावर म्हणून तू खाली ठेवला. व्हेरी गुड. मागच्या 1-2 दिवसांमध्ये असं झालं होतं की राहू इथे बसून पाणी प्यायचा किंवा बेडवरती, आणि 1-2 वेळेला त्याच्याकडनं ते सांडलं होतं. तर एकदा असं मी पटकन त्याला ओरडले, राहू अरे किती वेळा तू पाणी सांडवतो. आणि तेव्हापासून मी त्याला सांगितलं अजिबात वरती बसून पाणी प्यायचं नाही. तर आज त्याने सिरियसली ग्लास सरळ खाली ठेवला. सगळं ऐकतं. आई आज AC लावली. आज AC वाले काका येणार आहेत लावायला. आई बेडरूम मधला पण तोच आहे ना? बेडरूम मधला ओनिडाचा आहे. राहुला आज अभ्यास करण्याचा मूड आलाय. काय अभ्यास करतोय तू? त्याला मी आता इथे दिलंय सगळे कॅपिटल आणि स्मॉल अल्फाबेट्स लिहायचे. त्याच्यानंतर इथे A फॉर ऍपल अशी सगळी स्पेलिंग लिहायची. आणि अप टू नट. अशा प्रकारे रुटीन सुरू आहे. आणि रोज ब्रेकफास्टला काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर आज मी करते. खरं तर काल रात्री डिनरसाठी आम्ही पनीरची भाजी आणि भाकऱ्या आणल्या होत्या. सो त्यातल्या काही भाकऱ्या उरल्यात, तर म्हटलं त्या भाकऱ्यांचा पिझ्झा करूया. खरं तर नाव हे मीच ठेवलंय. भाज्यासुद्धा आहेत घरात. तो कसा बनवते मी हे तुम्हाला सुद्धा दाखवते कधीतरी. आणि अशा जर भाकऱ्या उरल्या तर गरम करून दूध भाकरी आम्ही खातो किंवा त्याचा चुरा करते. पण आज जरा म्हटलं वेगळं काहीतरी करूया म्हणून भाकरीचा पिझ्झा बनवते. त्यासाठी इथे आता मी एक कांदा उभा चिरून घेतलाय आणि टोमॅटो चिरतेय. कॅप्सिकम घेतलंय, थोडेसे कॉर्न्स आहेत बॉईल केलेले. किती भाकऱ्या उरल्या आहेत? 3-3.5 आहेत. अच्छा, 3च आहेत. हो, पुरतील का आपल्याला? हो पुरतील. राहू थोडंसंच खातो ना. अरे पटकन साहित्य बघून घेऊया. भाज्या इथे सगळ्या चिरून घेतलाय, थोडंसं मीठ घेतलंय, तूप घेतलंय, चीज क्यूब्स घेतलेत, इथे पिझ्झा सॉस घेतलाय आणि पिझ्झा मिक्स घेतलाय. कृती सगळी सेमच वाटते, फक्त म्हणजे पिझ्झा बेस ऐवजी भाकरी. हो हो, आपण जसा पिझ्झा बनवतो ना तसाच. पॅन पिझ्झा. हा, तव्यावर. कृती करायला घेते मी. सगळ्यात आधी 1 चमचा तूप मी तव्यावरती टाकलंय आणि आपली जी भाकरी असते ती पूर्ण अशी त्याच्यावरती ठेवायची आणि मीडियम आचेवरती छान ती खालनं कडक होऊ द्यायची. म्हणजे थिन क्रस्ट पिझ्झा होईल आपला हा. हो, भाकरी आता खालनं मस्त कडक झाली आहे. आता हा फक्त पिझ्झा बनवताना भाकरीची जी एक साईड आहे तेवढ्यावरतीच मी सॉस आणि टॉपिंग्स करणार आहे. कांदा ॲड केलाय मी आता, थोडासा टोमॅटो, कॅप्सिकम आणि थोडेसे कॉर्न्स, थोडंसं मीठ, थोडंसं पिझ्झा मिक्स आणि आता वरनं मी चीज किसून घेते. अच्छा, हे आता फोल्ड करणार का तू? हा, आता मी एक साइड ही फोल्ड करून घेणार. तेच म्हटलं असं एका साइडला का? अरे करू तेवढं कमी असतं. आणि आता ही जी एक साइड आहे ती मी याच्यावरती फोल्ड केली आहे. आणि आता फोल्ड केल्यानंतर दोन्ही साइडनं मीडियम आचेवरती ही भाकरी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. हे पिझ्झापेक्षा जास्त टॅकोज वाटतंय. आणि एक 5 मिनिटं ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे आतलं चीज मस्त मेल्ट होतं. आणि आता मी हे झाकण काढते. इथे तुम्ही बघू शकता आतमध्ये मस्त चीज मेल्ट झालंय सगळं.
आता मी दुसरी साईड भाजायला घेते. मस्त कडक होईपर्यंत छान ती भाकरी भाजत राहायची, म्हणजे प्रॉपर पिझ्झा सारखे आपण पीसेस कट करू शकतो. 3 मागवू का रे? हा 3 मागव, अजून 4 मागवून ठेवते. 4 मागव. तर आम्ही आता ब्रेकफास्ट लंच करण्याचं ठरवलंय. तोच लंच करणार आहे आम्ही आज, कारण थोडीशी वेळ सुद्धा पुढे गेली आहे आणि एवढं सॅटरडे सुद्धा आहे आणि मग एवढा हेवी ब्रेकफास्ट केल्यानंतर फार लंचला अशी भूक नसते. सो म्हटलं अजून थोड्याशा भाकऱ्या मी मागवते झोमॅटोवरनं, म्हणजे प्रॉपर सगळ्यांचं लंच कम ब्रेकफास्ट दोन्ही होऊन जाईल. झालं का? झालं, डन. क्या बात है. आता याचे पीसेस करूया. मस्त. मी दिसतोय का तुला सॅटरडे स्पेशल घेऊ का हे? हो थांब, त्याचे पीसेस देते करून. हा आई राहू, तू पण घ्या यातलं. हो घेतो ना. नेक्स्ट करशील ते परत घेऊया आपण. आता पटापट होतील आणि तवा छान गरम झालाय ना. वाव, आज जरा वेगळं. सोन्या तुझा वेगळा ह्याच्यात तिखट जरा हे तिखट आहे सोना, तू खाणार आहेस का? खा बघ. एक टेस्ट बघ करून ये. आता तू तिखट खायला लागलायस. एसी मध्ये मस्त वाटतं ना तिथे. किचन मध्ये पण एक एसी बसवायला पाहिजे. आणि इथे राऊचं सुद्धा रेडी झालंय. नको हे ना, त्यांना काय म्हणावं माहितीये का, टप्पी लावून फक्त इडली कारण ह्याच्यावरती पण पत्र आहे. ते परफेक्ट. आला का फोन त्याचा? कधी येतोय? आता लगेच. तेव्हा ते काका आले. अब यहाँ एसी लगाने वाले हैं. हाँ, आज दुपारी मज्जा आहे राव. मैं सौरभ जोशी बन गया हूँ. सौरव जोशी? तो मैं यहाँ पिज्जा खा रहा हूँ. सौरव जोशीचा फॅन आहे का तू? तेच लावायचं आहे ना. अशा प्रकारे ब्रेकफास्ट कम लंच आमचा झालेला आहे. हा शेवटचाच भाकरी पिझ्झा आहे, तो काढून घेते आणि आता सगळं छान आवरून ठेवणार आहे आणि आराम करणार आहोत, कारण सॅटरडे आहे. निवांत रुटीन सुरू आहे आमचं. आणि मगाशी तुम्ही बघितलंच असेल, एसीवाले दादा येऊन गेलेत, पण अजून एक मशीन हवं आहे. ते पुन्हा येणार आहेत एसी बसवायला. तो आज आमचा हॉलचा एसी सुद्धा बसून जाईल. आणि मस्त बाकी आज संध्याकाळी सुद्धा काही प्लॅन्स आहेत, बघूया कसं काय प्लॅन आउट होतं येते. सो स्टे ट्यून्ड. तर इथे आता एसी इन्स्टॉलेशनचं काम सुरू झालं आहे. लवकरच एसी फिटिंग कंप्लीट होईल. ह्यात बघ दिलं असेल. बघू द्या, मॅन्युअल जरा वाचून घेऊया. वाच. लागला का एसी राहू? सिग्नल आहे आपल्याला. घेऊ का? हा घे घे. अरे इथे सिग्नल आहे याच्या गाड्यांचा. चलो, थँक्यू. ग्रीन सिग्नल, ग्रीन सिग्नल. इकडे बाहेर आमचं एसी इन्स्टॉलेशन सुरू आहे. आम्ही मस्त गरम गरम चहा पितोय. राहू पडशील बाळा. राहू गाडी सारखे. कुठला बिस्किट आहे? दे मला बघू. ग्लुकोज. 1-2 दे. पार्लेजी. सो फायनली एसी फिटिंग झालेलं आहे. लागतोय का? एसी लागतोय? कसं वाटतंय? काय बघतेस तू? ते स्विंग्स रे, तो फ्लॅप हल्ला पाहिजे ना. भरपूर पसारा झाला इथे. याचं काय करायचंय? त्याला बाहेर ठेवून द्यायचे. ते सगळे फीचर्स आणि ऑप्शन्स बघितलेस का त्याच्या? बघितले. आता परत एकदा जरा ना चेक करते. राहू येते का हवा? इथे खाली उतर. ये तो दरवाजा लाव. आहा, हे बघ राहू कसं थंड थंड वाटतं बघ. ये पसारा बघ अंकिता. आपण या जाऊ दे आता. खेळू शकतो क्रिकेट. सगळं आता आवरून घेतो पटापट. तो नाही लगे काय. पडदा राहील ना इथे? नाही, आता नवीनच लावतो तिथे. नवीन पण लावते. आपल्याला काही रिंग नाही आहेत पडद्याला. नाही ते त्यालाच अटॅच आहे. आणि राहू तू ऑपरेट करणार आहे का? हे घे. किती वर करू? येतं ना तुला? थांबते. आई किती वर करू? आता 24 वर कर. 24, 24. क्रिकेट खेळेल.
बस. आता तुला फॅन बंद करून क्रिकेट खेळता येईल ना इथे. राहुलचं प्लॅनिंग. त्याच्या डोक्यात ते आलं, मी फॅन बंद करेन आणि सो फायनली हॉलमधला एसी बसवून झालाय. 1-2 तास गेले ह्या सगळ्यात. भरपूर आता पसारा झालाय, सगळं आवरायला लागणार आहे. पण एक मेन काम झालंय की एसी लागलाय. सगळ्यांना अभिवंदन. अभिवंदन नाही, अभिनंदन. अब्बा बोलतायत. अब्बांचा फोन आहे, सांग त्यांना एसीचं झालं काम. एसीचं झालं. भरपूर धूळ आहे ना. बापरे, बरं झालं हे ना सगळं जुनच ठेवलं. म्हणजे आता सगळं सरसकच वर टाकता येईल. बरोबर बसलाय ना. मस्त बसलं, उलट वर गेलं, बरं झालं. ऐकू नाही येते तिला. सेकंड अरे खिडकी उघड. म्हणजे ते आता होत होतं 0 पर्यंत. ते Temperature. होतं काउंटिंग ते. हातीचं पाणी. आता एसीचं पाणी अरे तिथेच पडणार ना, तो पाईप तिथेच आहे आउटलेट त्याचं. डायरेक्ट याच्यात जाईल ना कारण. 16 नको, 24 वर ठेव. एवढं थंड नको. काय म्हणते? हल्ली ते इथे जरा उभं राहिलं तरी हा फॅनचा वारा लागतो कपडे वाळत घालताना. हा बरं आहे मग तुला. इकडे स्ट्रेट आहेस ना तू. बाबा आवाज येतोय. कसला? सॉरी, वारा येतोय. वारा हो वारा येतोय ना. एसीचा. मग आवाज काय म्हणतोय? बेडशीटवर पण काही चला बरं झालं एसी लावून झाला. सगळं स्वच्छ पण झालं जागच्या जागी. आणि तुझं कपाट सुद्धा तिथेच राहिलं, जागा चेंज नाही करावी लागली. तिकडे थोडंसं तिथे घेतलंस ना. हा थोडंसं या साईडला घेतलं पण बरं झालं जागा तीच